नमस्कार, माझे नाव अजिता भागवत बागडे. मी राहणारी साताऱ्याची. गाव माझं धोंडेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आता फौज म्हणजे कधी आमच्या इकडे असं जास्त म्हणजे संबंध नाही आहे. पहिली दिलेली आमच्या घरातली, गावातली पण असं म्हणजे माहिती नाही जास्त फौज काय. साताऱ्याला गेलो तेव्हा समजलं की फौजी म्हणजे काय. लग्न आमचं 8 दिवसात झालं. अरेंज मॅरेज आहे. लग्न झाल्यानंतर सुट्टी संपली, गेल्यानंतर तेव्हा समजलं नाही का, म्हणजे की त्यांना तिकडे पण एक आहे. आपण पण असताना घरी पण त्यांना, बाहेर पण त्यांची ड्युटी त्यांना सांभाळायची आहे. वेगळंच एक अनुभव असा म्हणजे की हे आपल्यासोबत पण जास्त दिवस नाही राहू शकत किंवा आपण त्यांना फोर्स नाही करू शकत. त्यांची देशसेवा हे करायला त्यांचं पहिलं काम आहे. शकत नाही. प्रत्येक फौजीला मुलगी भेटते, पण प्रत्येक मुलीला फौजी भेटत नाही. जे नशिबात आहे ते होणार आहे. त्यांच्यात काही शिकायला पण भेटतं. त्याच्या 18व्या वर्षानंतर ते घर सोडलेलं असतं. रिटायरमेंट होईपर्यंत अर्ध आयुष्य आपलं तिकडेच बाहेर जातं. घरचं नाही पाहू शकत जास्त. आणि ज्यावेळी आपण सोबत असू, भले 2 दिवस नाही पण एखादा दिवस तरी आपण फॅमिली लाईफ म्हणून जगू शकतो त्यांच्यासोबत. किंवा त्यांना हां ठीक आहे आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही या, आम्ही 2-3 महिन्यानं यायचे. म्हणजे दीर मला सांगायचे तेव्हा, जास्त असं काही हे नव्हतं. आल्यानंतर दीर मला सांगायचं जोपर्यंत खटावमध्ये तो येत नाही तोपर्यंत आपला आला म्हणायचं नाही. लग्न झाल्यानंतर 3 वर्षानंतर मुलगा झाला. तर मुलगा 9 महिन्याचा झाल्यानंतर आम्ही सोबत गेलो. तिथं मी 6 महिने राहिलो. तेव्हा असं कधी आपण घरातनं बाहेर कधी जायचं नाही. माझ्या घरी असताना मी ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी मला सगळं करायला लागायचं. का बाहेर जाऊन म्हणजे स्वतःला तू प्रूव्ह कर की घरात बसून तुला नाही होणार आहे, तर बाहेर जायला तू जा, तू कर स्वतः. तू कधी करणार आहेस, माझ्यावर विसंबून राहू नको. म्हणजे तेव्हा असं शब्द किंवा माहित नव्हतं पुढे आपलं काय होईल की नाही. ही सोबत म्हणजे एक मुलगा झाल्यानंतर गेले. मोठा मुलगा माझा 1 वर्षाचा होता, ऍक्च्युली 9 महिन्यांचा. त्यावेळी आम्ही वेस्ट बंगालला त्यांची पोस्टिंग होती. पण पूर्ण जंगल असल्यामुळे थोडंसं नाही का भीती वाटायची. जरा लेट झालं की आपण फोन करून विचारायचं तर नाही आहे मी येतो. जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत नाही का झोप नाही लागायची. कारण रात्रीची 1-1:30 वाजले चुकून कधीतरी जर काही इमर्जन्सी असेल तर मग तसं वाटायचं. मग येईपर्यंत थोडंसं नाही का कधी येतील. ज्यावेळी हे झालं त्याच्या आधी आमचा एक कॉल झाला 5 एप्रिलला, ज्या दिवशी माझा वाढदिवस असतो. त्या दिवशी रात्री 12 वाजता आम्ही बोललो. पण त्या दिवशी एवढं पण बोलले की मी तुला बर्थडेचं खूप मोठं गिफ्ट देणार आहे. हे आदल्या दिवशी आमचं बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी तो दिवस 6 एप्रिल 2017चा रात्री खूप वेळ बोलले. म्हणजे पूर्ण नाही का एवढ्या दिवसात कधी तिकडे गेल्यानंतर मला बोलले नाही. आणि कसं तिथं फोन लागत नाही, मग आपण पण समजून ठीक आहे 1-1.5 तास बोलले. म्हणजे की माझं असं आहे, मला हे करायचंय, आईला हे करायचंय, तुला असं करायचंय, आल्यानंतर आपण करूया. असं नाही की लगेच इमर्जन्सी काय आहे, सर्व ठीक आहे. म्हणजे त्या दिवशी मला पूर्ण सगळं त्यांचं हिस्ट्री, बँकेत असू द्या किंवा त्यांचं काय स्वप्न असेल की माझ्या आईसाठी माझं हे करणं राहिलंय बरं का, तर म्हटलं ठीक आहे. आणि समजलं नाही मला की म्हणजे काय असं चालू आहे. सकाळी फोन आलेला त्यांचा 6:30-7 वाजता. तो आमचा लास्ट शेवटचा फोन. तर मी जरा कामाच्या गडबडीतच होते. अरे तुला बोलायला सुद्धा वेळ नाही आहे का. आणि रोज म्हणजे दैनंदिन की येतो फोन. तर म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला नंतर करेन. तो शेवटचे फक्त त्यांचे एवढे शब्द होते, तर तू आता फक्त कामातच बिझी राहणार, मी नाही करणार फोन. म्हणजे असं थोडंसं हे म्हणजे मला माहिती नव्हतं की असा काहीतरी प्रसंग येईल. लहान मुलगा 1 वर्षाचा होता. म्हटलं तो झोपल्यानंतर कॉल करेल किंवा आवाज येईल म्हणून तो उठेल. फोन सायलेंट केला, तर फोन का नाही आला म्हणून बघितलं, 3 फोन येऊन गेले होते पण यांचे नव्हते. ज्यावेळी मी फोन केला त्यांना रिटर्न, तर ते नव्हते बोलत. मला जे आहे तिथं त्यांनी नाव वगैरे काही मला सांगितलं नाही. मला म्हटले भागवतची मेसेज आहे का. म्हटलं हो सर, काय झालं म्हटलं. दुसरे एक सर आहेत त्यांचा फोन आला. तर मला म्हणे मॅडम तुमच्या वडिलांचा नंबर द्या, जरा तब्येत खराब आहे सरांची, फक्त आम्हाला तुमच्या वडिलांशी बोलायचं आहे. म्हटलं सर वडिलांचा तर काही नंबर नाही. बोले तुमच्या शेजारी कोण आहे का. त्या दिवशी असा होता, जे होते ना घरी बाजूला ते पण नव्हते. बोले सर जे काय असेल ना ते सांगा. म्हटलं भले त्यांना फोन द्या किंवा काय प्रॉब्लेम आहे सांगा. म्हटलं सध्या माझ्याकडे कोणीच नाही आहे, म्हणजे मी आहे, माझी 2 मुलं आणि माझे सासूबाई, ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या घरात आता कोणी नाही आहे. शेजारी पण कोणीच नाही आहे, शेतात कामाला जाणार सुगीचे दिवस असल्यामुळे. मग त्यांनी मला सर डायरेक्टली सांगितलं त्याच दिवशी. म्हणजे त्या असं होतं ना की आता मी काय करू, म्हणजे मला कोणीच नाही आहे. म्हणजे फॅमिली आहे माहेरकडची, पण वडील नाही आहेत मला चुलत्याने सांभाळलं. आता ही 2 लहान मुलं आणि एक सासूबाई. वय खूप त्यांचं, चालणं वगैरे काय होत नव्हतं त्यांना. काय करायचं ते असं झालंय. सर
तरी पण एकदा थोडासा प्रयत्न करून बघा, म्हणजे कॉल द्या किंवा म्हणजे ठीक आहे बोलत नसतील तर मला एक दाखवा तरी असं की आहे म्हणजे व्यवस्थित तरी आहे जरा. तर बोलले नाही मॅडम, मी फक्त एवढंच आईला सांगते, आई की माझ्या मुलांना पप्पा म्हणणारं कोणी नाही आता. ठीक आहे, म्हणजे मी पोरांना काय सांगू की त्यांचा पप्पा आता गेलाय, की म्हणजे जाताना आम्ही फक्त एक फॅमिली, की हां मी जाताना तुम्ही तिघं येत नाही तर मी येताना पण तुम्ही मला तिघं दिसले पाहिजे. आम्ही तिघं आहोत पण येणारा माणूस नाही आहे. मी फक्त सासूबाईंना एवढंच की आई जो दिवस आहे ना की कधी माझ्या आयुष्यात येऊ नये. म्हणजे माझे हात 1 वर्षाचा मुलगा आहे, ह्याला बाप माहीत नाही. जे कसं करू, म्हणजे जे नाही का कुणाला पप्पा म्हणतील माझे मुलं, मी कसं सांगू त्यांना की म्हणजे काय आहे आता पुढे जो येणारा आहे ते कसं सांगू की हेच तुझे पप्पा आहेत म्हणून. आणि तिथं पाऊस खूप असल्यामुळे बर्फ पडत होता. 6 एप्रिलला हे झाल्यानंतर 13 एप्रिलला नंतर मग त्यांनी आम्हाला तिकडून विमानानं पाठवून दिले बॉडी. म्हणजे 12ला पाठवून दिली, 12च्या रात्री इथे कमान हॉस्पिटलला 1 दिवस ठेवलं. रात्र खूप झालेली, सकाळी 9 वाजता आम्हाला तिथे आणून दिली 13ला. म्हणजे मोठा मुलगा आहे त्याला, म्हणजे ते झालं त्याला पूर्ण बघितलं तर त्याला समजतं की हां बाबा हे गोष्ट अशी आहे, पण लहान मुलाला नाही समजत. पण ज्यावेळी मी पुण्यात आले 2018ला, 2017ला हे पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षानंतर मी 2018ला पुण्यात आले. त्यानंतर मुलांना स्कूलला टाकलं इथे आर्मी स्कूलला. तेव्हा मोठा मुलगा म्हणायचा तू एकटीच येतेस ना मम्मी, सगळ्यांचे पेरेंट्स येतात. म्हटलं दादा तुला माहिती आहे ना आपले पप्पा कुठे आहेत, ड्युटीला आहेत. तर तो ठीक आहे म्हणजे समजून जायचा. पण लहान मुलगा आहे ना त्याला नाही समजायचं. तो इथं आल्यानंतर त्याचा वाढदिवस होता, तर तो नाही का 1 महिनाभर वाढदिवसाच्या आधी की नाही ह्यावेळी पप्पा आलेच पाहिजेत, मला सांगायचं नाही, पप्पा आलेच पाहिजेत. म्हणजे आता कुठून आणू, मी आणू शकत नाही ना. म्हणजे कसं सांगू याला की आता येऊ शकत नाहीयेत. तर मग तो बोलायचं नाही, माझ्या स्वप्नात येतात, मला चॉकलेट देतात. पण तर मी म्हटलं देतात ना, मग तुला गिफ्ट देतात ना, दादा येऊ शकत नाही तर म्हणून ते तुला देतात. तर बोलायचं नाही, पण तू काही कर, मला बड्डेला पप्पालाच बघायचं आहे. मी 15 दिवस माझ्या नंदेला फोन केला, म्हटलं ताई प्लीज, म्हटलं माझ्यासाठी तुम्ही आले भाऊ या. म्हटलं हा मुलगा काय ऐकत नाही आहे, की थोडंसं तुम्ही आल्यानंतर तरी ही होईल. त्यावेळी माझ्या नंद आलेली, 8 दिवस राहिली. त्याच्यानंतर थोडंसं त्याला वेगळं हे झालं नाही का की हां. मग मी म्हटलं दादा नाही येणार आहे पप्पा, आपल्या आत्या आली आहे, मामा पण आले. तर म्हटलं हां ठीक आहे. पण तो कंटिन्यू 1 महिनाभर आहे ना तो बोलायचा की नाही पप्पा येतात माझ्या स्वप्नात. होणार कसं, आणि त्याला कसं समजणार की म्हणजे त्यानं कधी पाहिलेलंच नाही आहे असं, किंवा असं काही स्वप्न नव्हतं की आता इथं बाहेर जावं आपण. कारण की 2 मुलं हेच माझं आयुष्य, की हे गेल्यानंतर मुलंच आहेत की ते माझं आयुष्य आहे. मी त्यांच्यासोबत म्हणजे आहे, आई आणि वडील मी दोन्ही पण आहे, त्याच्यामुळे मला त्यांना सांभाळणं गरजेचं आहे. पण ज्यावेळी मी घरात असायची ना तेव्हा मला समजायचं नाही कधी कधी, म्हणजे अचानक मी काय करते किंवा म्हणजे हे काम करते तर म्हणजे नक्की हेच करते का. मग आम्ही गावाला गेलो. तर मग आधीच आमचं ठरलेलं ठीक आहे, फॉर्म वगैरे मी इथंच भरल्या, तिथे मग मुलाची भरती करायची, माझे भाऊ वगैरे किंवा शेजारची मुलं. तर मग ग्राउंड करणं गरजेचं होतं ना, फिजिकल दिल्याशिवाय काय आपल्याला पर्याय नाही. आणि कोरोनाच्या टायमिंगमध्ये ग्राउंडची प्रॅक्टिस केली, गावालाच केली. अकॅडमी वगैरे नाही, सेल्फमध्ये असे मुलं करायची ना, त्यांच्या तिथून पुढं मग घरी येऊन, घरी सासूबाई पण असायच्या, आई कामाला जायची. मग त्यानंतर मी पूर्ण मला सरकारी क्वार्टर भेटले, मग मी तिकडे आले राहायला. त्यानंतर परत ना फॉर्म भरायला चालू झाले. फॉर्म भरल्यानंतर 3 महिन्यात, फॉर्म भरल्यानंतर लगेच 3 महिन्यातच एक्झाम आहे असं समजलं. आईला पुण्यात ठेवून, मुलं पुण्यात स्कूलला असताना मग मी 3 महिने गावाला गेले आईच्या घरी. टाइम ग्राउंडला जायची, भरती होणं गरजेचं. सकाळी जायची, संध्याकाळी पण जायची, दुपारी थोडे 1-2 तासच रेस्ट भेटायचा. पण काहीतरी स्वप्न आहे की मी माझ्या पायावर पण उभी राहिले, पण माझी एक माझी ओळख आहे की ती मी कधी विसरू शकत नाही, किंवा तिच्यामुळे मी आता इथपर्यंत आहे. आणि त्याला जोड म्हणून की आपण एखादी काहीतरी स्वतःची ओळख पण निर्माण केली पाहिजे. त्याची बायको आहे, त्या फौजीची ही बायको आहे. मग नाही का, म्हणजे एक परीक्षा कशा असते असं की उद्या माझा ग्राउंड आहे, तर मी आदल्या दिवशी पुण्यात आले, कारण मी गावाला राहायची ना. फक्त पुण्यात आले
आणि इथं फक्त पोहोचले तोपर्यंत घरून फोन आले की माझा भाऊ एक्सपायर झाला. मग तिथून गेली. म्हटलं नाही देते मी, म्हटलं एवढं हे सगळं झालं आता राहू द्या. पण माझ्या घरच्यांनी मला फोर्स केला. चुलत्यांनी नाही ठीक आहे, म्हणजे आधीच तुझं एक हे झालेलं आहे, तू ह्याच्यासाठी जर होणारच असेल तर गेलेला माणूस तर गेलेलाच आहे, तू कर, एवढी प्रॅक्टिस केली आहेस ना मुलांना सोडून, ठीक आहे बघू जे होईल ते होईल. त्यानंतर मी परत रात्री 9 वाजता मी इथं आलो पुण्यात. 4 वाजता उठून ग्राउंडला गेलो. ग्राउंड दिल्यानंतर नाही का म्हणजे तिथं एक वेगळंच असतं की म्हणजे कसं आता माहीत नाही पहिल्यांदाच काय ग्राउंड आहे, घरचं हे सगळं असं झालंय. ठीक आहे आपल्याला आलं तर एक संधी दिली देवानं आपल्याला, तिचं सोनं करायचं. बस ग्राउंड झालं, एक्झाम पण झाली. म्हणजे आता काय होईल पुढे. पण त्या दिवशी मी कधीच फोन बघत नाही, कधीच सकाळचा फोन बघत नाही. अचानक हे स्कूलला चालले होते मुलं, मेसेज आला, त्यांनी फक्त तो ओपन केला नाही का. मी पण बघितलं नाही की मेरिट लागले, रात्रीच मेरिट लागलेलं मला माहीतच नव्हतं. सकाळी मुलं सहज असं ते फोन बघितला, तो पण कधी बघत नाही. ओपन केला तर मला फक्त तो मेसेज दिसला, लिस्ट लागली. मग मी म्हटलं का रे काय बघतो, ती फक्त ती लिस्ट ओपन केली, त्याच्यात नाव पाहिलं मी. पण तेव्हा नाव मला समजत नव्हतं की आता काय होते, म्हणजे खरं आहे का खोटं आहे. म्हणजे एकदम नाही का म्हणजे एवढ्या ह्याच्यातनं की हा खरंच झालंय. 4 वेळा नाव पाहिलं, खरं तर खरंच म्हणजे माझंच नाव आहे का. बरं खाली ताई येत आमच्या, ताई असं असं झालंय. तर म्हटलं ठीक आहे ताई, म्हणजे वाटलं नव्हतं मला की एवढं हे होईल. ताई परत न चुलत्यांना दुसऱ्या दिवशी रात्री सांगितलं असं असं झालं आहे, अजून कोणाला सांगू नका, कारण की फायनल काही मला माहीत नाही तरी. पण तो आनंद होता ना की ज्याच्यासाठी झालंय पण त्याला मी सांगू शकत नाही की हां की मी एवढं हे करू नये का. ठीक आहे म्हणजे मी पण काहीतरी करू शकते आणि हे तुमच्याच नावाने आहे. जी नेम प्लेट आहे मी त्यांचीच लावते, कारण मी त्यांच्याच नावाचे आहे. दोघं पण सोबत वर देत आहोत. पण आधी काही स्वप्न नव्हती. ज्यावेळी गेले त्यावेळी ठीक आहे की आता आपण करून बघूया. कधी कधी अभिमान वाटतो की आहेत फौजीच्या बायका किंवा नाही का, म्हणजे आहे काहींचं काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे घरचं पण असतं सगळ्यांचे, असं नाही आहे की. पण माझ्या घरच्यांनी मला दोन्ही पण घरच्यांनी खूप सपोर्ट केला. त्याच्यासाठी मी आज म्हणजे त्याच्यामुळे इथं आहे आणि त्यांची काहीतरी कुर्बानी की मी आहे इथे, त्यांच्यामुळेच ही वर्दी पण आहे असं मलाच वाटतं. ड्रेस जरी वेगळा असला तरी त्यांचे एक म्हणजे बेल्ट ड्युटी तशी माझी पण आहे, जे की ते आहेत. पण तिथंपर्यंत मी नाही जाऊ शकत, पण त्यांच्या अर्धे तरी काम मी करू शकते की म्हणजे ते जर बाहेर जाऊन ड्युटी करत असतील तर मी गावात राहून तरी करू शकते. जे माझे जिथंपर्यंत माझ्या हाताने होईल सेवा तेवढी मी करेल. की मी हे केल्यानंतर मी पुढं म्हणजे मुलांना ठेवून पुढं गेले. स्ट्रगल करू शकतो, असं नाही की आपण कोणती गोष्ट करू शकत नाही. प्रयत्न केला तर होईल किंवा नाही होणार, पण आपण केलं पाहिजे. महाराष्ट्र पोलीसमध्ये जर मी गेली तर मुलं पाहून मी घर सांभाळू शकते. कारण की ज्यावेळी आपण भरती होतो आपल्याकडे असतं की 24 तास तुम्ही आम्हाला बांधलेला आहात, ऊन वारा पाऊस तिन्ही ऋतूला तुम्ही आम्हाला अवेलेबल झाले पाहिजे. देशसेवेसाठी तुम्ही आलेला आहात. जर आम्ही नाही गेलो तर मग बाहेरचे सण पण साजरे कसे होणार. तर म्हणजे जी आहे वीर पत्नी तिला कधीच असं वाटत नाही की ते नाहीये. शरीराने सोबत नसले तरी कॉन्टॅक्टमध्ये असतो आपण, तर त्यावेळी हां ठीक आहे शरीराने नाहीये पण संवाद साधू शकतो आपण. म्हणजे थोडंसं नाही का की हां ठीक आहे आज फोन नाही आला तर आपण हे करू शकतो, आणि नाहीच आला फोन तर मग ठीक आहे नाही का, म्हणजे आज हे झालंय ते उद्या कसं करू. 4 भिंतीच्या आत राहून तुम्हाला जग जगू देणार नाही. ज्यावेळी तुम्ही बाहेर पडाल त्यावेळी तुम्ही स्वतःसाठी आणि मुलांसाठी फॅमिलीसाठी जगू शकता. 4 गोष्टी बाहेरच्या माहिती होतील तुम्हाला आणि ते आपल्यासोबत आहेत असं म्हणून जर बाहेर पडलात तर तुम्ही यशस्वी होणार. पण घरात राहून तुम्ही तुमचं आणि जे मुलांचं आयुष्य आहे ते फक्त रोजचं दैनंदिन जीवन आहे ते नाही करू शकत. स्वतःसाठी 2 दिवस जगा आणि त्यांना पण जिवंत ठेवा. जो माणूस आपल्यासाठी किंवा देशासाठी अमर होत असेल तर आपण त्याच्या नावाचं म्हणजे घालू शकतो. आणि एक नाही का तो मान आहे जो वीर पत्नी किंवा नॉर्मल म्हणजे आपण एक विधवा शब्द असं बोलतो, त्याच्यापेक्षा वीर पत्नी म्हणण्यात खूप अभिमान वाटतो आम्हाला. जरी वीर पत्नी असलो असं बोलले की हा ही शहीद म्हणजे ही वीर पत्नी आहे, पण तो आमचा अभिमान आहे की आम्ही आहे. हे सगळ्यांनाच नाही भेटत. हे जनसामान्य माणूस आहे सर, जर एखादं एक्सपायर झालं तर कुटुंब किंवा समाज तिला कुंकू लावायचं नाही, तू विधवा आहेस, हे करायचं नाही असं बोलतात. पण का म्हणजे तुमची मुलगी आहे त्याच्या जागेवर, मग तुम्ही नाही का असंच बोलणार का तिला की नाही नाही तू असं नाही करायचं.
तुम्ही तिला जगायला शिकवा, त्याच्यातनं बाहेर काढा. ठीक आहे असं आहे ना, तू जग. पण नंतर जर ती लग्नच करत नसेल, पण का नाही घालू शकत? त्याचंच नावचं आहे ना, नाव तर त्याचंच आहे आमचं. सगळेच अमर होऊन आलेले नाही आहेत आणि जो फौजीचा मान मिळतो तो नाही मिळू शकत कोणाला. भले पैसा ही एक वेगळी गोष्ट आहे आणि मान मिळणं वेगळी गोष्ट आहे. जास्त अपेक्षा पण नसते आमची कोणाची, म्हणजे अपेक्षा कोणाकडून ठेवू पण नाही. पण एवढंच की 4 शब्द तुम्ही विचारावेत आम्हाला की असं झाल्यानंतर आता मग तू कशी आहेस, किंवा मुलं कशी आहेस, किंवा तुम्ही कसं राहता. बाकी आमच्या अपेक्षा काही नाही, जी आहे त्याच्यात आम्ही समाधानी आहोत. पण तुम्ही जर फक्त देखाव्यापुरतं करत असाल ना, तर ते नको आहे आम्हाला. एक दिवस असा त्यांचा असतो की त्या खूप रडतात. असं आहे आमची ते, म्हणजे मला नाही राहायचं आहे त्यांच्यात, पण ते फॅमिली सपोर्ट पाहिजे. आता जगायला शिका. ते खूप वेळ काढलात, म्हणजे तुम्हाला पण म्हणजे नाही का आहे वीर पत्नीसाठी तुम्ही पण तुमच्या गावावरून आमच्यापर्यंत पोहोचलात. हे आम्हाला माहिती नसते की म्हणजे आमच्यासाठी कोणी काय करतं किंवा आम्ही कुठे आहोत, आमची परिस्थिती काय आहे. हे जर बाकीचं असं नाही की आम्हाला कोणतं हे दिलं पाहिजे, फक्त आम्हाला कोणीतरी विचारपूस केली पाहिजे की तुम्ही ठीक आहे. अपेक्षा कोणाकडूनच काही नसते.